नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी, तलाठी भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याचे चारही प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब आणि फेसबुक जॉईन करा. आपण दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज 28 जुलै 15 महत्वाचे प्रश्न जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मस्कत, ओमान या ठिकाणी पार पडलेल्या FIH म्हणजेच युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेचे सुवर्ण पदक कोणत्या देशाच्या सब ज्युनियर पुरुष संघाने जिंकले आहे? तर हे जिंकलेले आहे भारत. ऑप्शन बी. दुसरा प्रश्न, भारताच्या सब ज्युनियर पुरुष हॉकी संघाने FIH युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तानचा. भारतीय सब ज्युनियर पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावलेली FIH युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ही मस्कत, ओमान या ठिकाणी, मस्कत शहरामध्ये, ओमान या देशामध्ये. याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा. FIH युथ हॉकी 5 आशियाई चॅम्पियनशिप याचं आयोजन ठिकाण आहे मस्कत, ओमान देशामध्ये. मस्कत हे शहर. विजेता आहे भारतीय सब ज्युनियर पुरुष संघ, यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. उपविजेता आहे पाकिस्तान, रजत पदक जिंकलेलं आहे. तर वैशिष्ट्य आहे, अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ICCच्या ताज्या पुरुष T20I संघ क्रमवारीनुसार कोणता देश अव्वल नंबर स्थानावर पोहोचला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. ऑप्शन बी. पाचवा प्रश्न, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने ICCच्या कोणत्या क्रिकेट प्रकाराच्या संघ क्रमवारीत पुन्हा अव्वल नंबर स्थान पटकावलेले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे T20 आंतरराष्ट्रीय. महत्वाची माहिती, ICC पुरुष T20 क्रमवारी संस्था आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC. अव्वल संघ भारत, प्रथम स्थान म्हणजे नंबर 1, प्रकार पुरुष T20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी. सहावा प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या मीराबाई चानू हिने महिलांच्या कोणत्या वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 48 किलो वजनी गट. ऑप्शन बी. सातवा प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील सुवर्ण पदकासह मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग किती वेळा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सलग तिसऱ्यांदा किंवा सलग तिसरे पदक जिंकलेले आहे. आठवा प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या चनबम ऋषिकांत सिंग याने पुरुषांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे? तर यांनी 60 किलो वजनी गटात सिल्वर मेडल पटकावलेलं आहे. नववा प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चनबम ऋषिकांत सिंग याने स्नॅच प्रकारात किती किलो वजन उचलून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला आहे? आणि यांनी 121 किलो वजन उचललेलं आहे. खूप मोठं वजन यांनी उचललेलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 वेट लिफ्टिंग बद्दलची महत्वाची माहिती बघूया. मीराबाई चानू या महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक,
वेट लिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 2018, 2022 आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी होत असतात. मागच्या तीनही 2026 पकडून सलग 3 पदक यांनी जिंकलेले आहेत. ठीक आहे, ते पण सुवर्ण पदक. तर चनबम रुशकांत सिंग पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदक, एकूण 264 किलो वजन उचलले. ठीक आहे, एकूण बर का. तर विशेष ऋषिकांत सिंग याने स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला असून हे ग्लासगो स्पर्धेतील भारताचे दुसरे आणि वेट लिफ्टिंग मधील पहिले रौप्य पदक ठरले आहे. 10वा प्रश्न, ओंटारिओ येथे पार पडलेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनाहत सिंग, ऑप्शन बी. 11वा प्रश्न, जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? आता हा प्रश्न खूप महत्वाचा. पहिली भारतीय खेळाडू तर अनाहत सिंग असं या प्रश्नाचं पुन्हा एकदा उत्तर आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न, अनाहत सिंग हिने जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या रुकैया सल्मेचा पराभव केला? तर हिने इजिप्तच्या रुकैया सल्मेचा पराभव केला. प्रश्न असाही विचारला जातो की अनाहत सिंग यांनी जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला? तर त्यावेळी रुकैया सलेमचा. आपण हे प्रश्न याच्यासाठी असे घेतो की एका प्रश्नातून 2 ते 3 प्रश्न कव्हर होतील. ठीक आहे. महत्वाची माहिती बघा, जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026 विजेती आहेत अनाहत सिंग भारत, उपविजेती रुकैया सलेम इजिप्त. ठिकाण आहे ओंटारिओ. विशेष, जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी अनाहत सिंग ही पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. सध्या जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर आहे. 13वा प्रश्न, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी देशभरात 99 एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित करण्याची घोषणा कोणी केली आहे? तर ही केलेली आहे योगेश सोमन यांनी, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 14वा प्रश्न, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी 14 ऑगस्ट 2026 ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत देशभरात एकूण किती एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केले जाणार आहे? तर अर्थातच 99, ऑप्शन सी असं आपण त्याचं उत्तर आपण मागेच बघितलेलं आहे. म्हणजे अशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. 15वा प्रश्न, ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे? मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ? तर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. ऑप्शन बी, पुण्यामध्ये पहिलं ऐतिहासिक साहित्य संमेलन घडलेलं होतं, पार पडलेलं होतं. महत्वाची माहिती बघूया. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य संमेलन हे 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 ते 31 जानेवारी 2027 मध्ये या तारखांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी पार पडणार आहे. पूर्व उपक्रम आहे मुख्य संमेलनापूर्वी 14 ऑगस्ट 2026 ते 15 ऑगस्ट 2027 या कालावधीत देशभरात 99 एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत. याची घोषणा कोणी केलेली आहे? तर घोषणा केलेली आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष. कोण आहेत अध्यक्ष? अध्यक्ष आहेत योगेश सोमन, यांच्याद्वारे ही घोषणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते 28 जुलैच्या संदर्भातले महत्वाचे 15 प्रश्न जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर अद्यापपर्यंत आपल्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले गेले नसाल तर चारही प्लॅटफॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हाच व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरही बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.